महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम माझा महाराष्ट्र माझं विजन हा पार पडला। या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी झाले होते। पाहूया सपकाळ यांनी नेमकं कोणतं विजन मांडलंय। खरं तर सपकाळजी, आता तुम्ही उल्लेख केला राज्यसभेच्या वेळी दिल्लीतून तुम्हाला सांगण्यात आलं की पवार साहेबांना ती जागा द्यायची। तिसऱ्यांदा असं घडलंय राज्यसभेच्या वेळी तुमचं म्हणजे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही आणि राज्यातले जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांची इच्छा होती, तिचा मान राखला गेला नाही। त्यानंतर बारामतीला तर तुम्ही उमेदवारही दिला, पण पुन्हा तसंच झालं की दिल्लीला रिक्वेस्ट केली गेली आणि त्यानंतर तो निर्णय बदलावा लागला। आणि काल सुद्धा अशा पद्धतीची सगळी परिस्थिती निर्माण झाली होती की आता काँग्रेस त्यांचा उमेदवार देणार। आणि आज ठीक आहे दिल्लीहून नसेल, पण तुमच्या बैठकीनंतर हे झालं। तर वारंवार हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा असं कुठेतरी होतंय का हे जे दोन प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही महाविकास आघाडीत आहे आणि कुठेतरी सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसची फरफट होते? ना फरफट होतंय ना आम्ही भरकटला जात आहोत। राज्यसभेच्या वेळेस आमची जी भूमिका होती त्याला राष्ट्रीय स्तरावरून देखील सहमती होती, मात्र एक भावनिक त्याचा जो मुद्दा होता किंवा ज्येष्ठत्वाच्या मुद्द्याच्या अनुषंगानं त्यावेळेस तो निर्णय घेतला गेला। त्यामध्ये आमचा प्रस्ताव होता आणि आमच्या पक्षश्रेष्ठीचा नव्हता असं काही नाही, तो एक आमचा कॉमन अशा स्वरूपाचा एक प्रस्ताव होता। या संदर्भात राष्ट्रीय पातळीवरून देखील उद्योजकांना तशा स्वरूपामध्ये आमचे पक्षश्रेष्ठी बोलली होती। खरगे साहेबही जे आहेत ते बोलून त्यांनी राज्यसभा आम्हाला द्या असं म्हटलं होतं। त्यामुळे तो आमचा प्रदेशचा आणि राष्ट्रीय स्तरावर असं वेगळं आमचा मिळून तो प्रस्ताव होता आणि त्या प्रस्तावामध्ये एक ज्येष्ठत्वाच्या अनुषंगानं कुठेतरी तो निर्णय होऊ शकला नाही। हा पहिली घटना। दुसरं, बारामतीच्या संदर्भामध्ये आमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी जर लढत नसेल तर आम्ही त्या ठिकाणी लढू ही जी भूमिका होती त्या भूमिकेच्या अनुषंगानं मी पुढे गेलो। आमचा उमेदवार पण त्या ठिकाणी आम्ही दिला। मात्र उमेदवार दिल्यानंतर जे एकंदरीत सर्व स्तरावरून जे संस्कृती रक्षणाच्या अनुषंगानं एक सहानुभूतीच्या अनुषंगानं जी आमच्याजवळ जे प्रस्ताव आले, रोहित पवारजी पण इथे आहेत, त्यांनी येऊन सकाळी तशाच प्रकारची विनंती केली। मी त्यात यामध्ये राष्ट्रीय स्तरावरून विड्रॉल घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना आली नाही। पवार साहेब स्वतःही बोलले होते दिल्लीतल्या नेत्यांशी, अशाही पद्धतीच्या बातम्या आल्या होत्या आणि तुमच्याशी राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा बोलले। यात एकच म्हणजे तुम्ही उत्तर द्याच, प्रश्न फक्त हा ऍड करावासा वाटतो की अजितदादा हे आपल्या राज्यातले एवढे मोठे नेते होते तेव्हा काँग्रेस पक्षातर्फे आपण उमेदवार द्यावा अशा पद्धतीचा निर्णय का घ्यावासा वाटला? म्हणजे तुम्ही उत्तर दिलेलं आहे आधी खूपदा, लोकशाहीचा उत्सव वगैरे, त्या पलीकडचं उत्तर मला नेमकेपणाने थेट जर बोलायचं झालं, अजितदादांचं जे जाणं आहे ते दुःखद आहे, त्यात कुठलंही दुमत असायचं कारण नाही। मात्र भारतीय जनता पक्षासोबत अजितदादांचा राष्ट्रवादी गट आहे आणि भाजपसोबत जे आहे त्या विचारधारेच्या विरोधात आम्ही राहणारच कुठल्याही परिस्थितीत, ही असणारी आमची भूमिका आहे। या संदर्भात आपण जो पहिला प्रश्न विचारला होता की आपल्याला मग ऐनवेळी माघार घ्यावी लागली तर ती कुठेतरी नाईलाजाने घ्यावी, तर अजिबात नाही। एवढंच नव्हे तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी ज्या आहेत या खरगे साहेबांना त्या दिवशी भेटायला गेल्या आणि खरगे साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी विड्रॉलची जेव्हा विनंती केली तेव्हा खरगे साहेबांनी त्यांना सांगितलं, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी, की हा प्रदेशचा निर्णय आहे, आपण प्रदेश काँग्रेस कमिटीशी बोला, त्यांनी ठरवलं तर विड्रॉल होईल, नाहीतर आम्ही निवडणूक पुढे लढू। ही दुसरी बाब। आणि आजच्याही संदर्भामध्ये आम्हीच प्रदेश या नात्यानं की पुढे जात असताना महाविकास आघाडी कसं जावं, तर हा असणारा एक घटनाक्रम आहे। यामध्ये मुख्यमंत्र्यांचाही फोन आला, बरोबर आहे, तर मुख्यमंत्र्यांचा फोन जो आला त्याचा आणि निर्णय प्रक्रियेचा कुठला संबंध नव्हता। मात्र त्यांनी एक महाराष्ट्राची संस्कृती असा शब्द जेव्हा वापरला तर मला तो भावला आणि आता त्या संस्कृतीचं रक्षण करण्याच्या अनुषंगानं आपण साथ दिली पाहिजे अशी एक भूमिका पण आहे। आता संस्कृती आणि विकृती या ज्या दोन गोष्टी आहेत, विकृती खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात वाढती आहे। आता त्या विकृतीकडे त्यांचं लक्ष जावं हीच या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो। खरं तर त्या सगळ्या प्रश्नांकडे यायचंच आहे, मात्र काँग्रेस पक्षाविषयीचा प्रश्न घेतला तर आता 1-1.5 वर्ष झालंय तुम्ही प्रदेशाध्यक्ष झाले। गेल्या काही दिवसातले हे जे तुमचे निर्णय त्यामुळे पक्ष चर्चेत तर आहे, मात्र दरवेळी आम्हाला जेव्हा चित्र दिसतं तेव्हा असं दिसतं की तुमच्याबरोबर जे पक्षातले ज्येष्ठ नेते आहेत, मग आता थोरातांसारखे नेते असतील किंवा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हे कुठेतरी
तुमच्या सोबत म्हणा किंवा पक्षात ची जी काय कार्यपद्धती असते त्यात दिसत नाही. तर यामागे म्हणजे राज्यातले ज्येष्ठ काँग्रेस नेते आम्हाला न दिसण्यामागे काय कारण आहेत? कुठेतरी अजून तुमचं नेतृत्व मान्य झालं नाही असं मानायचं की आणखीन काही कारण? या एक निर्णय प्रक्रियामध्ये एक पारदर्शकता मी जरूर ठेवली आहे. जसे काही निर्णय जे आहेत त्या निर्णयातला एका विशिष्ट ठिकाणी गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी यशस्वी माघार घेतली एवढंच मी म्हणेल. मात्र असे अनेक निर्णय जे आहेत ते आम्ही पुढे नेले, ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुठेही राज्य पातळीवर युती आघाडी न करता स्थानिक पातळीवर अधिकार देणं आणि स्वबळावर निवडणूक लढण्याचा घेतलेला निर्णय. मुंबई महानगरपालिकेतही तेव्हा बरीच चर्चा झाली. मुंबई महानगरपालिकेत आम्ही स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतला. तर असे अनेक निर्णय जे आहेत की जे निर्णय आम्ही घेतले, त्याची अंमलबजावणी केली. एवढंच नाही, त्या निर्णय प्रक्रियेमध्ये संघटनात्मक दृष्टिकोनातून देखील खूप मोठे बदल हे आम्ही करणार आहोत. आता तुर्तास या सर्व प्रक्रियेमध्ये ही सर्व नेते मंडळी माझ्यासोबत आहेतच. त्यामुळे या सर्वांचं सहकार्य, यांच्या असणाऱ्या सूचना, त्यांच्या अनुभवाचा फायदा हा मी नियमित स्वरूपामध्ये घेत असतो. जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही 7,500 जागांच्या निवडणुका झाल्या. मग नाही, ते आहेतच असं तुम्ही म्हणताय, पण ते आम्हाला दिसत नाही की एकत्र सपकाळ साहेब, पृथ्वीराज चव्हाण साहेब, थोरात साहेब एकत्र दिसले, एखाद्या काही तुम्ही कार्यक्रम राबवला त्यात दिसले, असं का होत नाही? आमच्या ज्या पदयात्रा नियमित स्वरूप होतात त्याच्यात जिथे आवश्यक आहे तिथे सहभाग असतो. त्यानंतर एक निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये पॉलिटिकल अफेअर्स कमिटी, एक समिती मी गठीत केली आहे आणि त्या कमिटीची नियमित जी बैठक होते त्यामध्ये ते सगळे येतात. त्याचे व्हिज्युअल्स जे आहेत ते पण आपण दाखवतात. मात्र हे सोबत नाही अशा प्रकारचं एक जे मत आहे तसं नाही. हे सर्वजण आहेत. कुठेही कोणीही गेल्या वर्षभरात माझ्या संदर्भात कोणीही कुठलाही आरोप केलेला नाही. कुठल्याही प्रकारचं भांडण कुठे हे प्रदेश अध्यक्षाचं किंवा काँग्रेसचं आणि झालेलं नाही. निर्णय प्रक्रियेमध्ये संवाद आहे, सर्व सोबत आहे. म्हणून 7,500 तिकीटं स्थानिक स्वराज्य संस्थांची जी आहेत तिचं वितरणही झालं. त्यामुळे संवाद आहे, सहकार्य म्हणून संवाद आहे आणि संवाद आहे म्हणून निर्णय प्रक्रिया ती सुलभ स्वरूपामध्ये आम्ही पुढे चालवतोय. सपकाळजी, आणि याच्याच दुसऱ्या टोकाला आपल्याला TCS मधल्या धर्मांतरणाचं प्रकरण आणि अशा पद्धतीच्या इतर गोष्टी दिसतात आहे. तर म्हणजे आज विजनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी हा तुम्हाला प्रश्न विचारते की समाजात या पद्धतीच्या जेव्हा प्रवृत्ती दिसतात आहे तेव्हा एका राजकीय पक्षाचे मोठे नेते म्हणून किंवा समाजकारण करणारे नेते म्हणून काय केलं पाहिजे, काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? TCSच्या प्रकरणाच्या अनुषंगानं कठोर कारवाई झालीच पाहिजे. आणि TCSचा जो गुन्हा प्रथम फिर्याद जी आलेली आहे, FIR जो झालेला आहे, तो पब्लिक का करत नाही हा देखील एक प्रशासनाला कुठे माझा प्रश्न आहे. आणि त्याच्यात जे चूक आहे ते चूकच आहे. किंवा 2 दिवसापूर्वी पालघरला पण मीरा भाईंदरला जे झालं, मीरा रोडलाही जे झालं ते पण अत्यंत चुकीचं आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आणि हे रायटिस्ट जे आहेत, मग ते जातीत, धर्मात, पंथात जे आठवतात, या सर्व रायटिस्ट ज्या जो थॉट आहे या सर्वांना एका चष्म्यातूनच आपण बघितलं पाहिजे. कुठे भगव्या, हिरव्या, अजून कोणत्या रंगामध्ये न बघता हे सर्व एक आहे आणि हे सर्व समावेशक पुढे घेऊन जाण्याच्या विरोधात आहे. यामध्ये आपल्याला ते बाबड्या, दुसऱ्याचं ते कार्ट असा जो भेद केला जातो, हा भेद आपण सर्वांनी सोडून दिला पाहिजे. जे चूक आहे त्याला चूकच म्हटलं पाहिजे आणि जे स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलं आहे त्या स्वातंत्र्याचा गौरव होण्याच्या अनुषंगानं आपल्या सगळ्या भारतीय नेत्यांचंच कशाला, सगळ्या नागरिकांचा आपला आचार, विचार, व्यवहार आणि उच्चार हा समता, बंधुता, सामाजिक न्याय, प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा या अनुषंगानं तो असला पाहिजे. तो असताना आढळून येत नाही. तो कोणत्या वर्गातला आहे, तो माझ्या जातीचा आहे का, तो माझ्या धर्माचा आहे का, आणि मग मी माझी पोझिशनिंग ठरवणार, हे चुकीचं आहे. आता खरातच्या माध्यमातून जे होत आहे तो भोंदू साधू, त्याचं समर्थन कसं करणार, कोण करणार, का करणार, पण त्याला जातीच्या अंगाने आणि धर्मानेच आपण कोणीच त्याचं समर्थन करत नाही आहे. मात्र समर्थन करत नाही तर त्याच्यावर कठोर कारवाई पण दुसऱ्या बाजूला होत नाही आहे. त्यामुळे जे चूक आहे त्याला चूक म्हणण्याची एक सार्वजनिक सामाजिक समज जी आहे ही विकसित केली पाहिजे असं मला वाटतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.